विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या पाठावरचा प्रश्न पाहणार आहोत आणि एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन प्रश्न कव्हर करणार आहोत, कारण दोन्हीमधला फरक परीक्षेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळावा म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. चला पहिला प्रश्न बघूया आपण. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 रुपये व 23 रुपये आहे. पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं हे चक्रवाढ व्याज, दोन्ही पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज, दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज बरोबर रुपये आहे. तर त्या व्याजाचा दर सेकडा किती? त्याने तुम्हाला पहिल्या वर्षाचं व्याज दिले, म्हणजे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज सारखंच असतं मित्रांनो बरोबर. आता इथं काय दिलं त्यांनी, पहिल्या वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं व्याज दिलेलं आहे बरोबर. त्याचा व्याजाचा दर काढायचा आहे बरोबर. ह्या ठिकाणी असा प्रश्न सोडवत असताना अजिबात सूत्र वगैरे जायची गरज नाही. त्यामध्ये खूप सारा वेळ, एक पान आपल्याला सूत्र लिहायला आणि उत्तर काढायलाच लागेल. त्यामुळे सर्वात सोपी मेथड आहे या ठिकाणी. बघा पहिल्या वर्ष आणि दुसऱ्या वर्षाच्या व्याजामध्ये फरक कितीचा आहे? इथं बघा, इथं 20 ला कितीचा फरक आहे? 20 रुपये पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 23 रुपये, म्हणजे 20 रुपयाला 3 रुपये बरोबर. 3 रुपये जास्त आले 20 रुपयाला. पहिल्या वर्षी 20 रुपये आले, दुसऱ्या वर्षी 23 रुपये आले, म्हणजे 20 रुपयाला 3 रुपये जास्त आले ना. मग 100ला किती? तर 100ला किती? आता इक्वेशन तयार झालं, तुम्हाला माहिती काय करायचं? तिरपा गुणाकार आपण या ठिकाणी करूया. 100 गुणिले 3 भागिले 20, 20 एक 20, 20 पंचे 100, म्हणजे काही इकडे मित्रांनो 15%. व्याजाचा दर जो होता 15%, म्हणजे 15% जर व्याजाचा दर असेल तर 20 रुपयाचं व्याज हे 23 रुपये पुढच्या वर्षी होईल. हे झालं दोन्ही चक्रवाढ व्याज असल्यामुळं असं आपण सहज करू शकलो. पण या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पॉज करून देखील तुम्ही याचं उत्तर काढू शकता. पॉज करा आणि काढायचा प्रयत्न करा. मी सांगतो तिथं आहेच बघा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मात्र एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 860 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती? या ठिकाणी मात्र मित्रांनो बघा, थोडं कन्फ्युजन दिलेलं आहे तुम्हाला. इथं दिलेले व्याजाची रक्कम दिली 800 आणि 860 रुपये. तर पहिल्या वर्षी तुम्हाला सांगितले मी, व्याजाचा दर, व्याज सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखंच असतं बरोबर. त्यामुळे इथं ही मेथड लावून चालणार नाही. म्हणजे हे 2 वर्षाचं व्याज आहे, म्हणजे पहिल्या वर्षी किती असणार आहे? 400 रुपये असणार आहे बरोबर. कारण डायरेक्ट 2 वर्षाचा फरक आहे व्याजांच्या चक्रवाढ व्याजला. मग पहिल्या वर्षी 400, तर 400ला हे 60 रुपये. काही मुलं काय करतात, 800ला 60 रुपये, तर 100ला किती? असं उत्तर तुमचं येणार नाही. म्हणून तुम्हाला पॉज करून पहा, येणार नाही. इथं काय करायचं, 100 इज टू व्हॉट? 100 गुणिले 60 भागिले 400 बरोबर. 100 एक 100, हे 4, 4 एक 4, 4 एक 4 आणि 20 4 पंचे 20. इथं पण किती उत्तर येणार ना? 15% बरोबर. असं सोडवायचं आहे आपल्याला.